जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जे आहे सेल्फ सर्टिफाय करण्याची आजची शेवटची तारीख आहे, त्याविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर रोस्टरच्या संदर्भामध्ये नेमकी अपडेट काय आहे आणि 2 दिवसापूर्वी जी एक महत्त्वपूर्ण बैठक माननीय राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे, त्यामधलं जे अपडेट आहे ते काय आहे, त्यातल्या त्यात शिक्षण मंत्री महोदयांची आणि शिक्षक संघटनांच्या दरम्यान देखील एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती डिस्कशन करण्यात आलेलं आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आजची जी महत्त्वाच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या एक एक करून प्रत्येक अपडेट्सला। सर्वात पहिलं आणि महत्त्वाची अपडेट्स ही आहे की आज पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। म्हणजे आज आहे 6 ऑक्टोबर 2023। आजच्या तारखेपर्यंत ज्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन बाकी होतं त्या सर्व उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय करून द्यायचं आहे। खऱ्या अर्थाने 30 सप्टेंबर हीच शेवटची तारीख होती, परंतु ज्या उमेदवारांचं टीईटी मध्ये मिसमॅचचं प्रकरण होतं किंवा ज्यांना टेक्निकल इश्यूमुळे माहिती तर सेव्ह केली होती, रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं, फक्त सेल्फ सर्टिफाय करणं बाकी होतं, अशा उमेदवारांसाठी या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय करण्याकरिता या 6 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता। आज त्या कालावधीचा शेवटचा दिनांक असणार आहे। त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांनी ऑलरेडी सर्टिफाय केलं होतं त्यांना अनसर्टिफाय करता येत नव्हतं, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। आता ज्यांचं टीईटी मध्ये मिसमॅच होतं त्या सर्वांचं जे काही मिसमॅचचं जे इश्यू आहे तो दूर झालेला आहे आणि प्रत्येकाने आपलं सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचं आहे आजच्या तारखेपर्यंत। आता आज रात्री 12 वाजता आपल्याला लक्षात येऊन जाणार आहे, इव्हन उद्या लक्षात येऊन जाणार आहे की एक्झॅक्टली किती फॉर्म हे सेल्फ सर्टिफाय झालेले आहे, किती उमेदवारांनी, म्हणजे 2,16,443 एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती, परंतु त्यापैकी एक्झॅक्टली किती उमेदवारांनी पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलं, या दोन्हीमध्ये जे आहे फरक आहे। तुम्हाला वाटेल की सर ज्याने रजिस्ट्रेशन केलं ते तर सेल्फ सर्टिफाय करणारच आहे ना, परंतु तसं नाहीये। आपल्याला जे आहे उद्याच्या तारखेला निश्चितपणाने काही आश्चर्यकारक आकडे मिळाले तर आश्चर्य व्यक्त करायला नको आहे, कारण त्यामध्ये बरेचसे असे उमेदवार आहेत की ज्यांना अतिशय कमी मार्क्स आहेत, इव्हन 0 मार्क्स आहेत, 2 मार्क्स आहेत, 5 मार्क्स आहेत, तर अशा उमेदवारांनी शक्यतो टाळलेला आहे रजिस्ट्रेशन करण्यापासून। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपले एसटी पेसाचे उमेदवार होते त्यापैकी मॅक्झिमम उमेदवारांनी एसटी पेसाचं इकडे ऑफलाईन भरती चालू असल्या कारणाने ऑनलाईनला रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यामुळे देखील ती संख्या कमी होऊ शकते। आता ते जे काही ॲनालिसिस असेल ते आपण उद्याच्या तारखेला करणार आहोत। सध्या तरी सर्वांना एक हीच अल्टिमेटम असणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिक्वेस्ट करतो आहे की ज्यांची माहिती सेव्ह आहे, सेल्फ सर्टिफाय करणं अजूनही बाकी आहे, त्यांनी आज आत्ता ताबडतोब जे आहे सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचं आहे, कारण उद्यापासून जे आहे आता पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन बंद केलं जाणार आहे आणि इथून पुढची जी काही प्रोसेस असणार आहे, जाहिराती म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, प्रेफरन्सेस आहेत किंवा संस्थांसाठी जे लॉग इन आहे ते उपलब्ध होणार आहे। कारण काय होणार आहे, आज 6 ऑक्टोबर आहे, आता इथून पुढे ज्या संस्थांना पवित्र पोर्टलवर नव्याने नोंदणी करायची आहे, संस्थांना नोंदणी कशासाठी करायची आहे तर त्यांना आपल्या संस्थेची, आपल्या शाळेची जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलला द्यायची आहे, फक्त विथ इंटरव्ह्यू असेल, विदाउट इंटरव्ह्यू असेल, परंतु त्यांना आपली जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलला द्यावी लागणार आहे। त्याकरिता देखील ज्या पद्धतीने उमेदवारांना एक शेड्यूल देण्यात आलं होतं त्याच पद्धतीने संस्थांसाठी देखील शेड्यूल दिलं जाणार आहे। ज्यावेळेस मी संस्था हा शब्द उच्चार करतो त्यावेळेस संस्थाचा अर्थ असा घ्यायचा की ज्या खाजगी संस्था आहेत, मग ते विनाअनुदानित असेल, अंशतः अनुदानित असेल, पूर्णतः अनुदानित असेल, किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, नगर परिषदे हे सर्वच आले, कारण एक जिल्हा परिषदेला पण एक संस्था असं मानत असतो। उदाहरणार्थ परभणी जिल्हा परिषद एक संस्था आहे, त्यांचं कोड वेगळं असणार आहे, त्यांचं लॉग इन वेगळं असणार आहे, प्राथमिकचं वेगळं असणार आहे, माध्यमिकचं वेगळं असणार आहे, त्या पद्धतीने त्यांना जाहिरात आपल्या पोर्टलला अपडेट करावी लागणार आहे।
आता पुढचा प्रश्न येतो आहे की जर यांना लॉग इन करायला दिलं तर मग भरती डिले होणार का? तर असं होणार नाही. संस्था आपल्या आपल्या परीने लॉग इन करून आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती पुटअप करून देणार आहे. तोपर्यंत रोस्टरचं काम आपल्याला व्यवस्थितपणाने पाहून घ्यावं लागणार आहे की कुठपर्यंत आलेलं आहे. कारण रोस्टर आपण बघतो आहे की बऱ्याच व्यवस्थितपणाने चालू आहे. कारण मोस्टली जवळजवळ जे आहे 75% रोस्टर्स कंप्लीट झाल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे. काही मायनर गोष्टी बाकी असल्या कारणानं काही जिल्हा परिषदांचं जे रोस्टर आहे ते बाकी आहे. त्यामधलेही मॅक्झिमम असं जर आपण पाहायला गेलं तर सर्वच जिल्हा परिषदांचं रोस्टर कंप्लीट झालेलं आहे. फक्त त्यामध्ये छोट्या मोठ्या त्रुटी आढळल्यामुळे ते जे रोस्टर आहे ते परत पाठवल्या गेलं, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली गेली आणि तो प्रस्ताव पुन्हा एकदा पाठवण्यात आलेला आहे. अशी प्रकरणं आपल्याला घडताना दिसत आहे आणि त्या गोष्टींना फार जास्त कालावधी लागणार नाही. विदिन अ वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर 34 पैकी 34 जिल्हा परिषदांचे रोस्टर जर कंप्लीट झाले तर त्यामध्ये विशेष असं काहीच वाटणार नाही आपल्याला, कारण तेवढं काम शक्य आहे. आता तुमचा प्रश्न असेल की मग जाहिरात कधी येणार आहे? तर जाहिरातीसाठी किमान आपल्याला हा महिना वेट करावा लागू शकतो. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर त्यांची वेगवेगळ्या शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांसोबत प्रतिनिधींसोबत बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीमधून काही मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बऱ्याच गोष्टींवर डिस्कशन झालं, परंतु 2-3 मुद्दे जे की आपल्या कामाचे आहेत त्या गोष्टी तुमच्या समोर ठेवतो. त्यामध्ये एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की रोस्टरचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्या गोष्टीला आपणही दुजोरा देतोय की त्यामध्ये तथ्य आहे. तसं होत आहे, कारण रोस्टरचं काम युद्ध पातळीवरच सुरू आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की फक्त आणि फक्त या ठिकाणी मावककडे जिल्हा परिषदेलाच प्रिफरन्स आहे. त्यांनी तशी नोटीस बोर्ड लावलेली आहे की फक्त सध्या जिल्हा परिषदेचं काम चालू असल्या कारणाने आम्ही दुसरं कोणतंच काम हातामध्ये घेणार नाही, एव्हा तो कितीही इम्पॉर्टंट व्यक्ती असेल तरी. याचा अर्थ ते युद्ध पातळीवर काम करत आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. मग काही निगेटिव्ह बोलणारे लोक लगेच बोलतील मग युद्ध पातळीवर काम चालू आहे तर मग आतापर्यंत झालं का नाही? अरे बाबा हो, हे जे काम आहे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. रोस्टर म्हणजे लहान मुलाचं खेळ नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही शिक्षक व्हाल आणि जेव्हा तुमच्या हाताखालून या गोष्टी जातील तेव्हा त्यावेळेस लक्षात येईल की यार रोस्टर म्हणजे किती किचकट आहे, किती सेन्सिटिव्ह आहे. एक मायनर मिस्टेक जर झाली, 0.001% जरी मायनर मिस्टेक झाली तर संविधानाचं जे आहे अवमान होतो. आणि संविधानाचा अवमान म्हणजे आता मला सांगायला या ठिकाणी शब्द अपुरे पडते. म्हणून जे आहे ते एवढं सेन्सिटिव्ह काम आहे. रोस्टरचं काम होतं आहे, त्या रोस्टरच्या कामाला होऊ द्या. त्यांना जास्त छेडछाड करू नका. एका आठवड्यामध्ये किमान आपल्याला अपेक्षा आहे की रोस्टरचं काम कंप्लीट होऊ शकतं. आता राहते दुसरी गोष्ट की शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की युद्ध पातळीवर ते काम चालू आहे. ते काम झालं की भरती आम्ही 30,000 जागांची करणार आहोत, हे पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. आता तुम्हालाही या गोष्टीचा कंटाळा आला असेल की शिक्षण मंत्री महोदय वारंवार 30,000 बोलतायत, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हा माणूस कधीही आपल्या शब्दांवरून फिरला नाही. नाहीतर आम्ही असेही मंत्री महोदय बघितले की त्यांनी 60,000, 50,000, 40,000, 20,000, 24,000, 12,000 असं करत करत 12,000 जागाची डिक्लेअर केली भरती आणि 7,000 जागा भरल्या. परंतु हा माणूस आपल्या शब्दांवरून फिरला नाहीये. मी जेव्हापासून ऐकतो आहे त्या माणसाने 30,000, 30,000, 30,000 असंच बोललेलं आहे. म्हणजे त्या माणसाला जे आहे एक इच्छाशक्ती आहे. मान्य आहे त्या गोष्टीला डिले होतो आहे, परंतु त्यांच्या शब्दांवरती आपल्याला विश्वास ठेवल्याशिवाय दुसरा पर्यायही नाही आहे. आणि जेव्हा ते वारंवार एकच शब्द उच्चारतात, फक्त शिक्षण मंत्रीच नव्हे तर आपले माननीय शिक्षण आयुक्त महोदय असेल, माननीय मुख्यमंत्री महोदय असेल, त्यानंतर आपले जे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांनी देखील उच्चार केला आणि उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार त्यांनी देखील 30,000 जागांचाच उल्लेख केलेला आहे. ह्या सर्वांच्या बोलण्यामध्ये जर एक वाक्यता असेल तर निश्चितपणाने आपण सांगू शकतो की 30,000 जागा येऊ शकतात. आणि आपल्याला दिसलेलं आहे की जिल्हा परिषदेचं जे रोस्टर आहे, रोस्टर म्हणण्यापेक्षा मी संच मान्यता बोलेल, संच मान्यतेमध्ये 23,716 पदं आपल्याला रिक्त असल्याचं देखील दिसलेलं आहे. त्यामध्ये जर नगरपालिका महानगरपालिकेची 11,000 पदं जोडली तर जवळजवळ 34,000 पदं त्या ठिकाणी रिक्त असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे, ती पण स्थानिक स्वराज्य संस्थांची. आणि त्याच्यामध्ये खाजगी संस्था वेगळ्या. खाजगी संस्था जर त्याच्यामध्ये पुट ऑन केल्या तर निश्चितपणाने तो आकडा 60,000वर जातो आणि त्याच्या 50% जरी भरती करायची तर ते 30,000 भरती सहजपणाने करू शकतात. म्हणजे
त्या गोष्टीला देखील बरेचसे आपल्याकडे प्रूफ आहेत की त्या बोलण्यामध्ये एक सत्यता असू शकते, ती गोष्ट आहे. परंतु या भरतीच्या पूर्वी त्यांनी सांगितलं की आम्हाला समायोजन करावं लागणार आहे. ही एक छोटीशी निगेटिव्ह गोष्ट आपल्यासाठी आहे. फार मोठं असं बाऊ करण्यासारखं त्याच्यामध्ये कारण नाहीये, परंतु समायोजन करणं हे काळाची गरज आहे. कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये जर का 2, 5, 100, 50 असे काहीतरी शिक्षक अतिरिक्त ठरले असतील तर त्यांना कुठेतरी समायोजन करावंच लागणार आहे. मग ते जिल्हा परिषदेचे असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे इतर ज्या संस्था आहेत, नगर परिषद, महानगरपालिका म्हणा किंवा ज्या अनुदानित संस्था आहे, तिथले अतिरिक्त शिक्षक असेल तर त्यांचं समायोजन करावंच लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर समायोजन आलं तर मग भरपूर वेळ जाईल. तसं होत नाहीये. समायोजन करण्यासाठी हार्डली 3 ते 4 दिवसांचा कालावधी जाऊ शकतो. कारण ही संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये समायोजन करावं लागतं. त्याच्यामुळे काहीच नाही, त्यांना शिक्षणाधिकारी आपल्या कार्यालयामध्ये बोलवून त्यांचं समुपदेशन केलं जातं, त्यांची काउन्सिलिंग केली जाते आणि त्यांना शाळा अलॉट करून त्यांना जॉईनिंग दिली जाते. हार्डली 2, 3, 4 दिवस मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा जास्त जे आहे समायोजनाला लागत नाही. त्याच्यामुळे फार जास्त तुम्ही लोक पॅनिक होऊ नका. ही झाली महत्त्वाच्या सगळ्या ज्या अपडेट्स आहेत त्या. आणि आणखी एक फक्त थोडक्यामध्ये माहिती सांगतो, व्हिडिओ खूप मोठा लांबत गेलेला आहे. जरी महत्त्वाची माहिती असली तरी पुन्हा काही लोक म्हणतील की सर तुम्ही शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवा ना. परंतु मित्रांनो कसं होतं, शॉर्टमध्ये माहिती दिली तर अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत जाते आणि त्यामुळे जे आहे बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतं. कारण आता सध्या भरती डिले होत असल्या कारणानं बऱ्याच उमेदवारांना जे आहे या ठिकाणी डिप्रेशन यायला लागलेलं आहे, मनस्ताप व्हायला लागलेला आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत रियालिटीमध्ये, ज्या गोष्टी आसपास घडत आहेत, वरिष्ठ लेवलला घडत आहेत, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत अगदी A to Z पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. एक शेवटची एक अपडेट तुम्हाला हे देतोय की 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे जे माननीय राज्यपाल आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जे नानाभाऊ पटोले आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या सोबत एक महत्त्वाची मीटिंग पार पडली. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामधले वेगवेगळे मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यामध्ये शिक्षक भरतीचा देखील मुद्दा मांडण्यात आलेला आहे. 55,000 शिक्षक भरती कधी करणार आहेत, कारण वारंवार ज्या घोषणा केल्या जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शिक्षक भरतीचं जे कंत्राटीकरण केलं जाणार आहे, जे रिटायर शिक्षक भरती केली जात आहेत, त्या संदर्भामध्ये डिस्कशन करण्यात आलं. त्यातल्या त्यात जे एक संभाव्य धोका आहे शिक्षक भरतीला समूह शाळाचा, त्या समूह शाळेच्या संदर्भामध्ये देखील डिस्कशन त्या मीटिंगमध्ये करण्यात आलेलं आहे. त्या मीटिंगचा आउटपुट असं आहे की माननीय राज्यपाल महोदयांनी प्रत्येक विभागाचे जे सचिव आहेत त्यांची मीटिंग पुढच्या आठवड्यामध्ये लावलेली आहे. म्हणजे ग्रामविकास विभागाची मीटिंग वेगळी लागणार आहे. त्यामध्ये त्या विषयाच्या संदर्भातले जे विद्यार्थी प्रतिनिधी वगैरे राहतील ते उपस्थित राहणार आहेत. त्याच पद्धतीने शिक्षण विभागाचे जे सचिव आहेत, उपसचिव आहेत, त्यांची देखील एक मीटिंग या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी देखील सहभागी राहणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या त्यांच्यासमोर मांडल्या जातील आणि माननीय सचिव, उपसचिव महोदय आणि जे काही मंत्री महोदय असतील त्यांच्या वतीने त्या ठिकाणी उत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे. ही एक पॉझिटिव्ह घटना आपल्या सर्वांसाठी घडताना दिसत आहे. सध्या तरी शिक्षक भरतीसाठी या सगळ्या बाबी सध्याच्या घडीला पोषक आहे असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपलं टार्गेट आहे की लवकरात लवकर, म्हणजे जर रोस्टर कंप्लीट झालं तर या महिन्यामध्ये जे आहे जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते. अन्यथा जर का आपण आपापसामध्ये भांडत राहिलो, गटतट करत राहिलो तर मग जे आहे भरती पुढे ढकलली जाईल आणि पुढे जे आहे आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या इलेक्शनपासून ते अगदी जे आहे केंद्र सरकारची जी निवडणूक आहे, लोकसभा निवडणूक आहे, त्याची देखील आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आपापसामधले मतभेद विसरा. एकीकरणामध्ये जे आहे सर्वांनी सहभाग नोंदवा. एकत्र या शिक्षक भरतीसाठी, ज्यामध्ये सर्वांचा फायदा आहे त्या गोष्टी करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करा. आणि ज्यांचं सेल्फ सर्टिफाय करणं बाकी असेल त्यांनी आज आत्ता ताबडतोब सेल्फ सर्टिफाय करून द्या.